डोंबिवलीमध्ये मनसेना शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। तर 53 नगरसेवकांसह कोकण भवनात शिंदेच्या शिवसेनेनं एक गट स्थापन केला। कल्याण डोंबिवलीतील महापौर पदासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं यावर श्रीकांत शिंदे म्हणाले। शिवाय केडीएमसी मध्ये महायुतीचाच महापौर बसेल असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे। इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत, तर मनसेचे 5 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत। एकूण शिंदेचे आणि मनसेचे मिळून 58 नगरसेवक होतात, तर बहुमताचा आकडा हा 62 इतका त्या ठिकाणी आहे। तर नॉट रिचेबल असलेले ठाकरेंचे 4 नगरसेवक सुद्धा पाठिंबा देणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर गट बनवण्यासाठी अनुपस्थित असणाऱ्या सर्व नगरसेवकांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं राऊतांनी म्हटलंय। केडीएमसीतील नॉट रिचेबल नगरसेवकांवरून संजय राऊतांनी थेट इशारा दिलाय। तर मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर निवडून येऊन पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील तर कारवाई होणारच असाही इशारा राऊतांनी दिलाय। ठाकरेंच्या पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक जर कुणाकडे गेले असतील तर अपात्र होतील असं राऊत म्हणाले। त्याच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे। जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाही आहेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होईल। मग ते कुठे गेलेले असू द्यात, जर ते मशालेवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील, निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कोणी कुठून कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले। आता शिंदेंकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे। आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या। भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत, आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही। काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात, ते डिस्क्वालिफाय होते। ठाकरेंच्या 11 पैकी 2 नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती, तर उरलेले 2 आहेत ते मनसेच्या संपर्कात आहेत असं कळतं। आता कोण कुणाच्या संपर्कात आहे याचं कोडं आज सांगणं कठीण आहे, परंतु एक आहे तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल। दरम्यान ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून महायुतीमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत असं शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी आरोप करत म्हटलंय। मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून सुद्धा शेवाळेंनी हे वक्तव्य केले। भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही। काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेले 2-3 दिवसापासून आणि माझा तर संशय उबाटाच्या नेत्यांवर आहे। उबाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत, परंतु त्यात ते सफल होणार नाहीये। महापौर हा महायुतीचाच बसणार। 118चा क्लिअर मॅन्डेट मुंबईतल्या जनतेने दिलेला आहे आणि तो महायुतीला दिलेला आहे। त्यामुळे आमच्या महायुतीत व्यवस्थित चर्चा चालू आहे आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जो काही निर्णय आहे तो आम्ही